मी इथे एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते की मी आत्तापर्यंत अनेक डिरेक्टर्सबरोबर काम केलेलं आहे, पण माझ्याकडनं जे काम अंकुरने ज्या पद्धतीने काढून घेतलेलं आहे, मला त्याची पद्धत खूप आवडते की बिफोर एव्हरी सीन तो तुम्हाला त्या कॅरेक्टरचं पुढचं मागचं त्या कॅरेक्टरची मेंटॅलिटी तो अख्खं तुम्हाला इतके फीड्स देतो, इतकं तुम्हाला ब्रेन वॉश करून टाकतो की मी स्वतःला विसरायची आणि मी त्या कॅरेक्टरमध्ये स्वतःला ठेवून म्हणजे ते जे एक्सप्लोअर करणं जे असतं ते कदाचित मी आत्ताच्या कोणत्याही फिल्म्समध्ये आधी केलं नसेल. ती पद्धत त्या पद्धतीशी इंट्रोड्यूस मला अंकुरने केलेलं आहे. तर आता आय एम स्पॉइल्ड विथ हिज डिरेक्शन स्टाईल, कारण आता मला असं वाटतं की प्रत्येक डिरेक्टरने मला असं समजावं, यू नो, यू शुड टीच मी लाईक दॅट अँड व्हेरी फ्यू पीपल डू इट. बरं, आपल्या गमती जमती सुरूच राहणार आहेत, पण मला स्पेशली इथे आपण आज आलेलो आहोत टी ब्रेक कॅफेमध्ये. हा चहा तुम्हाला कसा वाटला? चहा मला आवडतो, ग्रीन टी. काय जेव्हापासून मी हेल्थ कॉन्शियस झालो ना तेव्हापासून मी ग्रीन टी खूप पिऊ लागलो. हसू नका रे, ते खरंच हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे. नाही तर पहा, तुम्ही पास्ता खाताय, तुम्ही ते उष्ट सोडलं तर याद राखा माझ्यासारखं कोणी वाईट नाही, मध्ये मध्ये खात राहा तुम्ही. ॲक्च्युली हा दिसतोय की हा डाएटवर आहे, पण खरं डाएटवर मी आहे. मी दिसतो आहे मी डाएटवर, मला काय DI करून बसवलं इथे. म्हणजे नाही, हे सगळं यांनी मागवलंय, मी काहीच मागवलं नाही. मला जे मागवलंय ते मला मिळालंय आणि इट्स व्हेरी गुड. नाही हे काय झालं, हे देख रे म्हणजे कंचे आला रे, कंचे कंचे लहानपणी आपण नाही का असं खेळायचो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या जागेत आल्यानंतर एक आनंद याचा झाला की इथे आल्या आल्या जो सुगंध आला ना, तो स्पेशली चहाचा सुगंध, हे अमृततुल्य. फ्रेश अगदी फ्रेश अमृततुल्यमध्ये गेल्यानंतर जो वास यायचा लहानपणी, परत एक चहा आला माझ्यासाठी. तर मी माझ्या सर्व चित्रपटसृष्टीतल्या मित्रमंडळींना विनंती करी, इथे येऊनच प्रमोशन करा. खपाखप चहा पाच द्या. चौथा ग्रीन टी सुरू आहे, चौथा ग्रीन टी, पाचवा चहा, खपाखप. ओके, बरं. नेहा ऐक ना, आदिनाथ इथे ॲक्च्युली नाही, आज नाही आला, पण त्याच्याबरोबरचे काही अनुभव तू शेअर कर ना. त्याच्याबरोबर तू काम केलंस या चित्रपटामध्ये, छान छान रोमॅन्टिक सीन आहेत, तर काहीतरी सांग. ही इज अ स्वीट हार्ट. म्हणजे हा जितका मस्तीखोर आहे ना तो तितकाच शांत आहे. ॲटलीस्ट माझ्याबरोबर तो शांत आहे. हो, बरं, तो आदिनाथ कोठारे शांत आहे. आदिनाथ कोठारे शांत आहे, पण माझ्याबरोबर खूप म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 31 दिवस असतात, आदिनाथ कोठारे शांत. आज मला जितू काही बोलू देत नाहीये. जितू, व्हॉट इज दिस? प्लीज बोल. आदिनाथ शांत आहे. तर माझ्याबरोबर तरी खूप शांत, इज व्हेरी स्वीट. आणि सो मजा आली, मला खूप खूप मजा आली. आधी तसा शांत बिंत नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. तो खूपच मस्तीखोर मुलगा आहे. तो वाटत नाही मस्तीखोर एवढंच, फक्त जमेची बाजू. त्याचा त्याला त्याच्या चेहऱ्याचा ॲडव्हान्टेज आहे, बेबी फेसचा. हां, पण तो एक आहे डेडिकेटेड मुलगा आहे खूप. त्याच्यामध्ये खूप काहीतरी खरं आहे. तो जे काही करतो आणि त्याच्या पहिल्या सिनेमापासून मी स्वतः त्याला पाहतो. आता नोबडी तुझ्या जे, पण त्याची जी ग्रोथ आहे हळूहळू सिनेमा वाईज जी चाललेली आहे, तर तो एक एक स्टेप पुढे जातो. तर एके दिवशी सकाळी यांनी मेकअप केला आणि त्या मेकअप करून आल्या. आता आपण एका टी ब्रेक नावाच्या ठिकाणी बसलो आहे, जिकडे एवढं सगळं समोर आपल्या ठेवलं आहे. आणि एक सीन असा होता की आदिनाथ तिला आणून सोफ्यावर बसवतो, त्या शेजारी बसतो आणि त्यांच्यात एक कॉन्व्हर्सेशन होतं. आणि त्या कॉन्व्हर्सेशनच्या शेवटी तो तिला म्हणतो, आज मी विचार करतो. असं म्हणतो, उठून निघून जातो. आणि तिथे तिला रडायचं होतं. आणि सकाळी खूप टाईट शेड्यूल होतं अख्खं, त्यामुळे सकाळी 8:30ला आम्ही रोल केलं. नाही,
ह्या सगळ्यांच्या सुरुवात केली. शूटिंगला सुरुवात केली सकाळी 8:30 वाजता आणि आम्ही साधारण 11:15 11:30च्या दरम्यानची वेळ असेल आणि मी नेहाचा क्लोज लावला होता. आधी उठून निघून जातो, नेहाचा क्लोज आणि नेहाला रडायचं होतं. पहिल्या टेकमध्येच ती इतकी सुंदर रडली की मला दुसरा टेक घ्यावासाही वाटला नाही, मी तो घेतलाही नाही. नंतर मी विचारलं काय कर सुप्तम रडलीस तू आणि अशी इन्स्टंट रडली. मला खूप भूक लागली, मी ब्रेकफास्ट नाही केलाय कारण आपल्याला लवकर शूटिंग सुरू करायचं होतं. हॉटेलवरून ब्रेकफास्ट करून आली नव्हती. मला आता चक्कर येणार आहे, प्लीज काहीतरी खायला मागव. म्हणजे असे सीन्स असतील तर हिरोईनला खायला द्या. खरं तर ह्या तिघांची तुम्ही निवड कशी केली? कारण की हा एक बेसिक पॉईंट असतो की आपल्याला कोण कॅरेक्टर हवं आहे, ॲक्टर हवं आहे, तर तुम्ही कशी यांची निवड केली? माझ्याबरोबर काम करूनही परत निवड का केली हे विचार. आणि याच्या पुढेही करत राहीन. आणि याच्या पुढे कदाचित जर जितू नाही म्हणला तर त्याला कन्व्हिन्स करेपर्यंत मी माझे प्रयत्न चालू ठेवले. आम्ही सुद्धा हे ऐकलंय की तिने वेट लॉस केलेलं आहे. नेहा काय सांगशील? नाही म्हणजे ही अशी एक फिल्म होती की आणि अंकुरचं कन्व्हिक्शन इतकं स्ट्रॉंग होतं माझ्याबद्दल फॉर दिस कॅरेक्टर की मला त्याला खाली म्हणजे आय कुडंट लेट हिम फेस दॅट, लेट हिम डाऊन बेसिकली. तर आय हॅड टू रेसिप्रोकेट बाय लुझिंग वेट अँड लुकिंग माय बेस्ट. तर आय डिड माय जॉब. किती दिवस लागले तुला वेट लॉस करायला? महिने? अरे भोगलाय रे, तिचा वेट लॉस भोगलाय रे. अरे काय झालं, एके दिवशी पहिला दिवस साखड म्हणला आणि आदल्या दिवशी रात्री आपण चेक इन झालो ना तिकडे आणि मी असाच काहीतरी 5:30-6ला वगैरे ते आपल्या लोक 6 वाजता ब्रेकफास्ट लावायचं. तर 6 वाजता खाली आलो तर त्या हॉटेलच्या बरोबर शेजारी ती इंडस्ट्री होती बघ, तिकडे हो गर्दी भिंतीच्या पलीकडे. कारण बाई 1 तास पार्किंगमध्ये पळत होत्या. का? वर्कआउट, लूज वेट. 5:30 ते 6:30 ती त्या मेरियटच्या पार्किंगमध्ये जॉब करत होती, वॉक इन जॉब. अरे पण वरती जिम होतं ना. नाही खुली हवा में. आय डोंट लाईक रनिंग ऑन ट्रेडमिल. कळलं? तिकडे लोक भिंतीवर उड्या मारून मारून बघतायत कोण आहे कोण आहे. नेहा पेंट से खुली हवा में जॉगिंग करती है तो ये जहाँ पे रहती है उसका पता हम ये बीच में स्क्रॉल चल रहा है नीचे. काय खुली हवा में? हिची खुली हवा परवा डबिंगला पण बोलली आहे. ही खुली हवामध्ये जॉगिंग करायला गेली, त्या समोरच्या सायकलवाल्याचं लक्ष बिचाराचं विचलित झालं हिच्याकडे बघून, तो येऊन डायरेक्ट धडकला तिला. वाईट त्याचं लक्ष हिच्याकडे बघूनच विचलित झालं, तो हिला येऊन धडकला. नाही म्हणजे हा अत्यंत खुबीचा सायकलवाला आहे आणि तिला खुबीनं धडकलाय. गाणी सुद्धा इतकी छान छान आहेत, तर संगीताविषयी तुम्ही काहीतरी सांगा. सायली पंकज यांनी हे गाणं गायलंय, त्यातलं एक गाणं गायलंय, तर त्याच्याविषयी सांगा. लग्नाचं गाणं आहे ते. हळदीचं गाणं. हां, हळदीपासून ते लग्नापर्यंतचं गाणं आहे. सो माझ्या मते ही बेटर सांगेल त्या गाण्याबद्दल, कारण तीच तिच्या भोवतीच हो अख्खं फिरतं ते गाणं, तिच्या पर्स्पेक्टिव्हने ते गाणं आहे. मी डेफिनेटली आय थिंक दॅट सॉन्ग इज लुकिंग सो ब्युटिफुल. आणि ज्या पद्धतीने त्या गाण्याचं चित्रीकरण झालेलं आहे, इट्स लुकिंग लाईक अ ॲड फिल्म. म्हणजे द एंटायर फिल्म इज लुकिंग लाईक अ ॲड फिल्म ॲक्च्युली. ते अजित रेड्डीला हो सलाम, लॉर्ड ऑफ सलाम सिनेमॅटोग्राफर अण्णाला महेश महाजन बरोबर खूप काम केलेलं आहे. आय एम सो फॉर्च्युनेट, मला अण्णाबरोबर काम करायला मिळालं. टोटली. अँड इवन आय एम सुपर फॉर्च्युनेट की ही शॉट मी, बिकॉज ते ज्या पद्धतीने एका मुलीला प्रेझेंट करतात, त्यांचं एक विजन आहे. ही फॅन्टॅस्टिक. आणि हळदीचं गाणं जेव्हा आम्ही करत होतो ना, तेव्हा असं इतकं छान वाटत होतं, बिकॉज मला नाही वाटत की मी असं कोणतं गाणं केलं आहे ज्याच्यामध्ये मी सगळ्या विधींना असं आय हॅव लाईक बीन थ्रू इट. तर ते एक कुठेतरी, कितीही आपण मॉडर्न मुलगी म्हटलं की नाही आमच्या लग्नात काही विश्वास नाही वगैरे, कितीही आपण सगळं म्हटलं तरी वेन यू गोईंग थ्रू इट ना, ते कुठेतरी तुम्हाला टच करतं. तर ते मला खूप आवडलं. मला नाही रिअली एन्जॉय शूटिंग फॉर दॅट सॉन्ग. बरं, तुझा एक डायलॉग सुद्धा फेमस झालाय,
लाल झालं? भडक आणि माल कडक. तर जरा तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. लाल भडक माल कडक. तिच्याकडे पाहून प्लीज. नको हे नको. मग मी इकडे वळतो. नाही तसं तसं तर अजिबातच नाही. नाही, तसं नाही रे. तर नाही तो नाही नाही नाही, मी वेगळा तो म्हणतो. वेगळा म्हणतोय तो. हा. हे की कामाची ना दामाची न मला म्हणा मामाची. हे की एनिवे, प्रेमासाठी कमिंग सून हा सिनेमा, या सिनेमात एक वेगळा प्रयत्न अंकुर काकतकरने केलेला आहे आणि निर्मात्यांनीही केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने, ज्या बजेटमध्ये, ज्या वेगात हा सिनेमा शूट झाला, ज्या Yes. पद्धतीने झाला, आता तो येतो आहे लोकांच्या समोर 12 तारखेला. आणि मी हा पेंडसेसाठी हा सिनेमा बघा. हा सिनेमा जितेंद्र जोशीसाठी बघा. आय विश ऑल द बेस्ट टू माय टीम अँड एस्पेशली अंकुर, बिकॉज हा पहिला सिनेमा आहे तसा जो रिलीज होतो आहे. आणि नेहा, कारण हा तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचा सिनेमा आहे. त्यामुळे मी आम्हा सगळ्यांच्या वतीने, एस्पेशली या दोघांच्या वतीने आणि आधीच्या वतीने विनंती करेन की नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पहा. पायरेटेड DVD घेऊन नका. 12 डिसेंबर. 12 डिसेंबर. 12 डिसेंबरला सगळ्या महाराष्ट्रात प्रेमासाठी कमिंग सून. ओके, थँक्यू सो मच वन्स अगेन. तुम्ही इथे आलात आणि थोडासा वेळ काढून मला वेळ दिलेला आहात. आणि या फिल्मसाठी ऑल दी बेस्ट तिघांनाही. थँक्यू सो मच. थँक्यू. सो जितेंद्र जसं मला म्हणालेला की हा पास्ता मला फिनिश करायचा आहे, तर तो मी आता फिनिश करणार आहे. पण तरीसुद्धा मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, हे तिघंजणं आलेले आपल्याबरोबर गप्पा मस्ती त्यांनी केली, तर तुम्हाला या तिघांचा जी गप्पा मस्ती त्यांनी केली ती तुम्हाला कशी वाटली? त्यांचा चित्रपट येणार आहे लवकरच, तुम्ही पाहायला जाणार आहात की नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा.